मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। कुसुंबा येथील आदर्श शाळेचा मुख्याध्यापक 1000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। आयशर ट्रक व स्विफ्ट कारसह 37 लाखांचा दारू साठा जप्त। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीक कर्जाची वसुली 0% व्याज दराने सुरू। महिलेच्या गळ्यातील सोनपत ओरडणाऱ्या चोरट्यासह दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद। आणि जगाशेठ लोंढे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळा हडपल्या प्रकरणी लाक्षणिक उपोषणाचा इशारा। आता बातमी विस्ताराने। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श शाळेच्या मुख्याध्यापकास उपशिक्षिकेकडून 1000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले आहे। यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श शाळेचा मुख्याध्यापकास उपशिक्षिकेकडून 1000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। त्याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कुसुंबा येथील सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबे संचलित आदर्श हायस्कूल मध्ये एक उपक्रम राबविण्यात आला होता। त्या उपक्रमावर झालेला खर्च मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी हा कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करत होता। त्यावर शाळेतील एका उपशिक्षिकेने तीव्र हरकत घेतली। त्यांनी मुख्याध्यापकाला मागणी केलेली 1000 रुपयांची रक्कम देण्यास नकार दिला। यावर मुख्याध्यापक परदेशी याने पैसे दिल्याशिवाय हजेरी मास्टरवर सही करू देणार नसल्याचे बजावले। त्यामुळे तक्रारदार महिलेने सोमवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता। तक्रारीनंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुसुंबा येथे जाऊन तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेतली व सोमवारी तक्रारीची पूर्ण पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले। त्यानुसार मंगळवारी पथकाने शाळा परिसरात सापळा रचला। सदर उपशिक्षिका मुख्याध्यापकाच्या कक्षेत 1000ची लाच देत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुख्याध्यापक प्रदीप परदेशीला रंगेहात पकडले। त्याच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपपोलीस अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पेंडाळे, मनजित सिंग चव्हाण, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश ऐरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे आदींनी केली। या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मास्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक प्रदीप परदेशी आहेत त्यांना ECBच्या पथकाने हे 1000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह घेऊन अवैधरित्या लाखो रुपयांची दारूची वाहतूक करणारा ट्रक व स्विफ्ट कार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडून आयशर ट्रक व स्विफ्ट कारसह 36,89,000 रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह घेऊन अवैधरित्या लाखो रुपयांची दारूची वाहतूक करणारा ट्रक व स्विफ्ट कार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला असून स्विफ्ट कार आयशर ट्रकसह 36,89,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आयशर वाहनातून शिरपूरच्या दिशेने अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सदर वाहनाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी पथकाला रवाना केले। त्यानुसार पथकाला धुळे शहराबाहेर नगाव शिवारात धुळ्याकडून सोनगिरच्या दिशेने एक स्विफ्ट कार क्रमांक MH 47BL
2967 व तिच्या मागे एक आयशर ट्रक MH5 AM 7176 जाताना दिसले। या दोन्ही वाहनांचा संशय आल्याने पथकाने दोन्ही वाहने अडवले। यात स्विफ्ट कार मध्ये चालक प्रद्युम्न जितनारायण यादव वय 25 राहणार गांधीनगर कांदिवली पश्चिम नुरानी मस्जिद जवळ मुंबई व त्याच्यासोबत वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा वय 35 राहणार कामन रोड रंजत अपार्टमेंट वसई जिल्हा पालघर हे बसलेले होते। तसेच आयशर वाहनामध्ये चालक श्रीराम सुधाकर पारडे वय 32 राहणार सूचक नाका मुकादम चाळ समोर कल्याण पूर्व व त्याच्यासोबत राकेश रामस्वरूप वर्मा वय 60 राहणार सविना खेडा माताजी मंदिर जवळ उदयपूर राजस्थान हे बसलेले आढळून आले। पथकाला त्यांचे वर्तन व हालचाली संशयास्पद वाटल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले। या ठिकाणी वाहनाची तपासणी केली असता त्यात सिमेंटचे पत्रे मधोमध्ये चौकोनी कापून पोकळ भागात दारूचे बॉक्स भरलेले आढळून आले। त्यात 16,89,600 रुपये किमतीचे विस्कीचे एकूण 320 बॉक्स आढळून आले। प्रत्येक बॉक्स मध्ये 180 मिलीच्या 48 विस्कीच्या बाटल्या होत्या। यामध्ये साठ्यासह 13 लाखाचे आयशर वाहन व 7 लाखांची स्विफ्ट कार असा एकूण 36,89,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच प्रद्युम्न यादव वीरेंद्र मिश्रा व श्रीराम पारडे अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, राजेंद्र गिटे आदींनी केली। काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी एक बातमी मिळाली की एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयशर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड सुरत चाललेला आहे सोनगिरच्या पासून पुढे। त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता त्याला अडवला असता त्याच्या मागे येणारा आयशर ट्रक देखील पकडला असता आपण एकूण 3 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे। प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे, वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे। अशाला आपण इंटरव्ह्यू केला असता एकूण 36,89,000 एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी तो मुद्देमाल आयशर ट्रकच्या खाली वरती प्लायवूड टाकून खाली पिक्चरमध्ये पाहतो त्याप्रमाणे तो लपून तो सुरतला चालला होता। याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केली आहे। धन्यवाद। नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन 2023-24 वर्षाची पीक कर्ज वसुली 0% व्याजदराने सुरू झाली असून सभासदांनी 30 मार्च 2024 पर्यंत कर्जाचा भरणा करावा असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी केले आहे। धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन 2023-24 वर्षाची पीक कर्ज वसुली सुरू झाली असून सभासदांकडून 0% व्याजदराने वसुली करण्यासाठी नाबार्ड व सहकार आयुक्तांनी निर्णय घेतल्यामुळे बँकेने कर्जदार सभासदांकडून 0% दराने वसुली सुरू केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन 2023-24 वर्षाची पीक कर्ज वसुली सुरू असून सभासदांकडून 10% व्याजाची वसुली न करता 0 व्याज दराने वसुली करण्यासाठी नाबार्ड व सहकार आयुक्त यांनी निर्णय घेतल्यामुळे जिल्हा बँक कर्जदार सभासदांकडून 0 व्याज दराने वसुली सुरू केली आहे। ज्या सभासदांनी दिनांक 17/3/2024 पर्यंत मुद्दल व्याजाची वसुली दिली आहे त्यांचे 6% घेतलेले व्याज मार्च-एप्रिल 2024 मध्ये त्यांचे सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे। जिल्हा बँकेचे दिनांक 30/3/2024 पर्यंत पीक कर्ज वसुली दिल्यास किंवा कर्जाचा भरणा त्यांनी नवीन पीक कर्ज नवीन पीक दराप्रमाणे दिनांक 10 एप्रिल 2024 पासून वाटप करण्यात येईल। बँकेचे दोन्ही जिल्ह्यातून सोमवारपर्यंत एकूण 51 कोटी वसुली झालेली आहे। वसुलीचे प्रमाण सरासरी 15% झालेले आहे। बँकेची मार्च 2024 पर्यंत अंदाजित 90 ते 92% वसुलीची अपेक्षा आहे। तसेच दिनांक 31/3/2024 रोजी कर्जाचा भरणा स्वीकारला जाणार नाही असेही चौधरी यांनी सांगितले आहे। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पीक कर्ज वसुलीच्या निर्णयासंदर्भात दिनांक 14 मार्च 2024 रोजी माननीय सहकार आयुक्तांनी निर्देश दिले की यावर्षी शेतकऱ्यांकडनं पीक कर्ज वसुली जी ती 0% व्याजदराने करा, त्यांना व्याजाची आगाऊ सवलत द्या। त्यामुळे जिल्हा बँकेने त्या संदर्भातला सन्माननीय चेअरमन साहेब यांच्याशी बोलून आम्ही त्याबद्दलचा निर्णय केला व दिनांक 17 तारखेपासून जिल्हा बँकेने 0% व्याजदराने पीक कर्जाची वसुलीला सुरुवात केलेली आहे। दिनांक 16 तारखेपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपासून तर दिनांक 16 मार्च 2024 रोजी ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे भरणा केलेला आहे व्याजासह
पीक कर्जाचा भरणा केलेला आहे त्या लोकांना एप्रिल महिन्यात आम्ही त्यांनी जे व्याजाचा भरणा केलेला आहे तो व्याजाचा भरणा त्यांच्या बचत खात्यात वर्ग करणार आहोत. म्हणजेच सर्व शेतकरी फेब्रुवारीपासून भरणा केलेले आणि 30 मार्चपर्यंत जे भरणा केलेले शेतकरी ते सगळे शेतकरी समान या एकाच तत्वावर येतील आणि कुठल्याही शेतकऱ्यांकडनं जिल्हा बँक ही 6% दराने व्याजाची आकारणी करणार नाही. आता शेतकऱ्यांना फक्त मुद्दल कर्ज भरावयाचे आहे. आत्तापर्यंत जिल्हा बँकेमध्ये व्याजासह जवळजवळ 51 कोटी रुपयाची वसुली झालेली होती. त्या 51 कोटी रुपयाचा ज्या शेतकऱ्यांनी भरणा केला त्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम जिल्हा बँक एप्रिल महिन्यात परत करणार आहे. सर्व सभासद शेतकऱ्यांना या वर्षासाठीची विनंती अशी आहे की दिनांक 31 मार्च 2024 रोजी रविवार असल्याने दिनांक 30 तारखेपर्यंतच सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेला पीक कर्जाचा भरणा दिनांक 30 तारखेपर्यंत त्यांचे जे संबंधित शाखा आहे त्या संबंधित शाखेत जाऊनच करावयाचा आहे. जे जिल्हा बँकेचे पीक कर्जाचे थकबाकीदार सभासद आहेत त्या थकबाकीदार सभासदांना सुद्धा विनंती आहे की जर का त्यांनी 30 तारखेपर्यंत त्यांच्या थकीत रकमेचा भरणा केला आणि पीक कर्जासाठी जी जिल्हा बँकेची स्वतःची 30% व्याज माफीची योजना आहे त्या योजनेमध्ये जर त्यांनी भाग घेतला तर त्याही लोकांना की जी लोक 30 मार्चपर्यंत पैसा भरतील त्याही लोकांना 10 एप्रिलपासून जो पीक कर्ज पुरवठा जिल्हा बँक सुरू करणार आहे 10 एप्रिल 2024 पासून त्याच दिवसापासून त्यांनाही पीक कर्ज पुरवठा सुरू होणार आहे. तरी सर्व थकबाकीदार सभासदांना सुद्धा आव्हान आहे की त्यांनी OTS योजनेचा लाभ घ्यावा व 10 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पीक कर्जाचा सुद्धा लाभ घेण्यात यावा. नुसार सर्व शेतकऱ्यांना आपण वैयक्तिक त्यांच्या नावाने पर्सनलाइज रुपे डेबिट सेविंग बँक अकाउंट कार्ड देणार आहोत. तर त्या कार्डचा त्यांनी उपयोग करूनच ते पैसे आपल्याला काढायचे. मीनवाईल ज्या शेतकऱ्यांना कार्ड उशिरा येणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही चेकबुकची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. तरी 10 एप्रिलपर्यंत जिल्हा बँकेच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संबंधित शाखेत जाऊन आपलं बचत खातं उघडून आपलं चेक आपले जे आहे चेकचं कलेक्शन करून घ्यायचं आहे की 10 एप्रिलनंतर त्यांना चेकद्वारे पेमेंट होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ATM कार्ड प्राप्त होईल त्यांना ATM कार्डचा वापर करून पेमेंट घेता येईल. परंतु ज्यांना ATM कार्ड उपलब्ध होत नसेल तर नवीन ATM कार्ड तर त्या लोकांना चेकद्वारे पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हा बँकेने केलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी कृपया लवकरात लवकर आपल्या शाखेत जाऊन जिल्हा बँकेचे चेकचे रिक्विजिशन पाठवून चेक कलेक्ट करावे जेणेकरून त्यांना पीक कर्जाला उशीर होणार नाही. महिलेच्या गळ्यातील सोनपत ओरबाडणाऱ्या चोरट्यासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाने जेरबंद करीत सोनपतसह 7 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. महिलेच्या गळ्यातील सोनपत ओरबाडणाऱ्या चोरट्यासह धुळे शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळक्याला जेरबंद करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाला यश आले असून या कारवाईत सोनपतसह 7 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यात पारोळा, येवला व शहर उपविभागातील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील नकाने रोडवर सरला पाटील या महिलेच्या गळ्यातील सोनपत दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने ओरबाडून नेली होती. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात सरला पाटील यांनी फिर्याद दाखल केली होती. सदर गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. यात एक संशयित इसम आढळून आला. त्यानुसार सलमान सलीम इराणी राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यास पथकाने श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. पोलिसी काक्या दाखवताच त्याने वरील गुन्ह्याची कबुली देत 7 ग्रॅम वजनाची सोनपत काढून दिली. तसेच गुन्हेगार शोध मोहिमेत पोलिसांनी जिल्ह्यातील 23 संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. SDPO ऋषिकेश रेड्डी यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही गुन्हेगार एक युनिकॉर्न नावाचे आणि इतर होंडा कंपनीचे दुचाकी वाहन चोरत आहेत अशी याच्यामध्ये देखील केली असता त्यांनी एक वेगळा पथक तयार करण्यात आलं होतं आणि त्या हिशोबाने एकूण 3 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये वसीम येडा, वसीम अहमद साजिद, अफसर अली असगर आणि शेख साजिद शेख अजित हे सर्व राहणारे मालेगावचे आहेत. यांना अटक केली असता एकूण 7 मोटरसायकल याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत. त्यांच्याच टीमने अजून एक चांगली कामगिरी केली की देवपूर पोलीस स्टेशनमध्ये
एक मोटरसायकलने चेन स्नॅचिंग केली होती. त्याची देखील आपण माहिती काढली असताना श्रीरामपूरवरून सलमान सलीम इराणी हा राहणार अहमदनगर श्रीरामपूरचा आरोपी आहे, याला अटक केली असता त्याच्याकडनं देखील 7 ग्रॅमची सोन्याची पोत आपण रिकव्हरी केलेली आहे आणि रेड्डी यांच्या टीमने चेन स्नॅचिंगचा गुन्हा देखील उघडकीस आणलेला आहे. अजून एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे की एकूण 23 पाहिजे असलेले आरोपी गेल्या 8-9 वर्षापासून जे फरार होते त्यांना देखील पकडण्यामध्ये यश आले आहे. 23 आरोपी आपण इलेक्शनच्या दृष्टीने एक शोध मोहीम घेतली असता त्याच्यामध्ये पकडलेले आहे. एकूण आपण काल जिल्ह्यामध्ये एकूण 3 हातभट्टीच्या केसेस, स्थानिक गुन्हे शाखा आणि सिटी, आपण एकूण 3 हातभट्टीच्या केसेस केलेल्या आहेत. काल जुगाराच्या एकूण 8 केसेस या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केलेल्या आहेत आणि एकूण 5 आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रोहिबिशनचे देखील 5 नवीन केसेस त्याच्यामध्ये दाखल केलेले आहेत. अशी कामगिरी निश्चित अनुषंगाने धुळे जिल्ह्याने केली. धुळे शहरातील साखर रोडवरील मोती नाल्यानजीक असलेल्या जगाशेठ लोंढे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळा हडपल्याप्रकरणी यंत्रणा धीम्या गतीने काम करीत असल्याने यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा गाळा मालक गुलाबराव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. धुळे शहरातील साखरी रोडवरील मोती नाल्यानजीक असलेल्या जगाशेठ लोंढे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळा सोनल शिंदे यांनी हडपला असून यंत्रणा अत्यंत धीम्या गतीने काम करीत असल्याने यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती गाळा मालक गुलाबराव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी माहिती देताना पुढे सांगितले की जगाशेठ लोंढे व्यापारी संकुलात 8 गाळे काढण्यात आले आहेत. त्यातील 6 नंबरचा गाळा हा माझ्या स्वमालकीचा आहे. बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकारी पाटोळे यांनी 5 नंबरचा गाळा विकत घेतला, परंतु त्याचे काम सुरू असल्याने गुडफेतमध्ये 6 नंबरचा गाळा त्यांना वापरायला दिला. त्यानंतर त्यांनी गाळा सोनल दिलीप शिंदे यांना विकला. सोनल शिंदेंनी 5, 6 आणि 7 नंबरचा गाळा ताब्यात घेतला. कागदपत्रांमध्ये फेरफार केली. सध्या माझ्या 6 नंबरच्या गाळ्यात प्रिन्स वाईन शॉप हे बेकायदेशीररित्या सुरू आहे. माझ्या मालकीच्या या दुकानातील दारू विक्री प्रशासनाने बंद करावी. 2015 पासून राज्य उत्पादन शुल्क सह मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वत्र तक्रारी केल्या, परंतु कारवाई अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. प्रशासनाने कारवाईसाठी वेग द्यावा. प्रशासनाने कारवाईत वेग द्यावा यासाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले. या नावाने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे 8 गाळ्यांचं. त्या 8 गाळ्यांमध्ये 4 सेव केलेले आहेत आणि 3 आम्ही ठेवले होते. त्याच्यामध्ये अगोदर 5 नंबरचा जो गाळा आहे तो पुष्पदेहा प्रभाकर पाटोळे यांना विकला होता, परंतु बांधकाम अपूर्ण असल्यामुळे त्या 5 नंबरचं त्यांना आम्ही 6 नंबरचा ताबा दिला होता. त्यांनी ते 5-6 वर्ष तो गाळा आहे त्या स्थितीत वापरला आणि गाळा नंबर 5 पूर्ण होऊन सुद्धा त्यांनी गाळा नंबर 6 मला परत केला नाही आणि या स्थितीमध्ये त्यांनी सोनल दिलीप शिंदे यांना तो गाळा विकून टाकला. 6 नंबरचाही ताबा गेला, 5 नंबरचाही ताबा गेला. म्हणून मी 6 नंबरचा ताबा परत मिळवण्यासाठी कोर्टामध्ये केस केली होती. तो केसचा निकालसुद्धा माझ्या बाजूने लागला. पण ही केस चालू असताना त्यांनी काय केलं, हा गाळा परत त्या गाळाला देऊन टाकला आणि त्या 6 नंबरच्या गाळ्यामध्ये बिगर परवानगीने लायसन नाही आहे तरी तिथं तो दारू विकतो. मी 10 वर्षापासून शासनाच्या सगळ्या स्तरावर पत्रव्यवहार केलेला आहे. तो कोणी मला दाद देत नाही, कोणी मला उत्तर देत नाही. तुमची तक्रार बरोबर आहे का चुकीची आहे का खोटी आहे असं कोणी मला अजूनपर्यंत लिखितवलं नाही. तर ते 5 नंबरमध्ये लायसन देतात, 6 नंबरमध्ये दारू देतात. ही तक्रार येतं मला कोणीच दाद देत नाही, म्हणून ही तक्रार पत्रकारांसमोर मांडावी या हेतूने आज पत्रकार परिषद बोलवली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कुसुंबा येथील आदर्श शाळेचा मुख्याध्यापक 1000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. आयशर ट्रक व स्विफ्ट कारसह 37 लाखांचा दारू साठा जप्त. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीक कर्जाची वसुली 0% व्याज दराने सुरू. महिलेच्या गळ्यातील सोनपत ओरडणाऱ्या चोरट्यासह दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद. आणि जगाशेठ लोंढे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळा हडपल्या प्रकरणी लाक्षणिक उपोषणाचा इशारा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.